श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 25 जून 2026 रोजी निर्जला एकादशी साजरी केली जात आहे। वर्षभरात सर्व 24 एकादशीपैकी ही सर्वात कठीण आणि पुण्यदायी मानली जाते। या व्रतात भाविक अन्नासह पाण्याचा एक थेंबही न घेता निर्जल म्हणजेच कडक उपवास करतात आणि भगवान विष्णूंची पूजा देखील करतात। निर्जला एकादशीचा प्रारंभ 24 जून 2026 रोजी रात्री 8:09 होणार आहे। तसेच समाप्ती 25 जून 2026 रोजी रात्री 9:14 होणार आहे। उदय तिथीनुसार हा उपवास 25 जून रोजी पाळण्यात येईल। महिन्यातून 2 एकादशी येतात आणि वर्षातून एकूण 24 एकादशी येतात, परंतु सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। जर आपण निर्जला एकादशीच्या व्रताची पूजा करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा जर केली तर त्या व्यक्तीच्या मनातील कितीही कठीण आणि जुनी इच्छा ही 100% पूर्ण होते असं म्हटलं जातं। निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात। महाभारतात पांडवापैकी केवळ भीमानेच उपवासाचे कठोर नियम पाळून हे व्रत पूर्ण केले होते अशी कथा आहे। वर्षभरातील इतर 23 एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर केवळ या एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म, दोष, अडचणी, संकटे हे दूर होऊन जातात। फक्त एका दिवसातच कितीही कठीण इच्छा असेल आपली ती पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आजारपण असेल, ते लवकरात लवकर दूर व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिले जाते। कोणतेही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळेच महत्त्व आहे। स्कंद पुराणात या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे आणि या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात असं म्हटलं जातं। याशिवाय त्यांच्या पानामध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानामध्ये वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्या झाडाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूंचं संपूर्ण स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, भगवान विष्णूंची विधिवत पूजा नाही केली तरीही चालेल, परंतु तुम्ही हा एक उपाय केला तर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होईल। इतकं महत्त्व या उपायाला आणि या पिंपळाच्या झाडाला दिले जाते। तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर त्यांना पिवळी फुलं, पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। हळदीचा एक टिळक तुम्हाला त्यांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि एक तुमच्या कपाळावरती तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर लगेचच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। सकाळ सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सकाळी तुम्ही 10च्या अगोदर हा उपाय करू शकत असाल किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। संध्याकाळी तुम्ही 4 नंतर हा उपाय करू शकता
आणि सकाळी तुम्ही 10च्या अगोदर हा उपाय करू शकता. दुपारच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही, कारण ज्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते त्या वृक्षामध्ये अलक्ष्मी देखील वास करत असते आणि दुपारच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी या वृक्षावरती वास करत असते. म्हणूनच दुपारच्या वेळी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा केली जात नाही. म्हणून तुम्हाला सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि एक अर्धा कप तुम्हाला या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे. यासोबतच तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे. अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला जायचं आहे. गेल्यानंतर अगरबत्ती तुम्हाला त्या झाडावरून ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला झाडाखाली लावून द्यायची आहे. आणि आपण जे पाणी आणि दूध मिक्स केलेलं आहे तर ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना संपूर्ण झाडाच्या साईडने तुम्हाला अर्पण करायचं आहे. एका जागेवरती अर्पण करायचं नाही. असं केल्याने तुमची संपत्ती जी आहे तर त्यामध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मीचाही तुमच्या घरात वास राहतो. घरामध्ये कधीही आपल्याला कशाचीही कमी पडत नाही. धन, धान्य, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य हे कायम टिकून राहते. त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी या देखील दूर होतात आणि इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते आहे. हे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा, मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तिन्ही सांजेला तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. दिवा आपण जिथे प्रज्वलित करतो तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती वात लाल करायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो त्या वृक्षाला तुम्ही सकाळी जल अर्पण केलं होतं तिथे हा दिवा तुम्हाला जाऊन प्रज्वलित करून घ्यायचा आहे. असं म्हटलं जातं की आपण संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्याने आपल्यासोबत लक्ष्मीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरातील दरिद्री ही निघून जात असते. यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.